नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मानदेश कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण नावातील बदल, तसेच जन्मतारखेतील बदल, तसेच धर्मातील बदल म्हणजेच गॅजेट याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हे गॅजेट ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकता। मित्रांनो, याची A to Z प्रोसेस आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तसेच यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तसेच यासाठी ऑनलाईन फी किती असते, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर आपल्याला एक वेबसाईट आहे। वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर वेबसाईट जर पाहिली तर आपले सरकार mahaonline.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं आपल्याला दोन पर्याय दिसतील। इथे नवीन यूजर, येथे लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे। जर आपण या अगोदर लॉग इन केलं नसेल, जर अगोदर लॉग इन केलं असेल तर आपण यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन करू शकता। यामध्ये नवीन यूजर लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे। जर आपण नवीन यूजर असाल तर यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या आपल्यासमोर दोन पर्याय दिसतील, पर्याय 1 आणि पर्याय 2। यामध्ये सर्वप्रथम पर्याय 1 हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपला जिल्हा यामध्ये सिलेक्ट करा, जो आपला जिल्हा आहे तो यामध्ये सिलेक्ट करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP यावरती क्लिक करायचा आहे। OTP पाठवा यावरती क्लिक करा। सर्वप्रथम आपण आपला मोबाईल नंबर टाकून घ्या, त्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, OTP आपल्या मोबाईलवरती येईल। त्यानंतर आपला OTP टाकायचा आहे। त्यानंतर युजर नेम आपल्याला जे आहे ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपलं युजर नेम यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येईल, त्यानंतर आपले युजर नेम यामध्ये टाकायचं आहे। कोणतेही एक युजर नेम आपण यामध्ये टाकू शकता। आणि युजर नेम टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचं आहे। चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती क्लिक करा। तर जे युजर नेम या अगोदर वापरलं नसेल तर आपण ते वापरू शकता। यामध्ये पाहू शकता आपण यू कॅन यूज धिस युजर नेम, म्हणजे आपण हे युजर नेम वापरू शकता। ओके करा। त्यानंतर पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, तोच पासवर्ड करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, आपले संपूर्ण नाव यामध्ये इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे। त्यानंतर टॅब दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली ते मराठीमध्ये येईल। त्यानंतर आपली जन्मतारीख सिलेक्ट करा, वय ही ऑटोमॅटिक हे येऊन जाईल। त्यानंतर मला मान्य आहे यावरती क्लिक करा आणि नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे। नोंदणी करा यावरती क्लिक करा। मित्रांनो, या अगोदर मी युजर नेम तयार केलेला आहे, त्यासाठी मी मागे यावरती क्लिक करतो। त्यानंतर मित्रांनो, हे युजर नेम आणि पासवर्ड जो आपण टाकलेला आहे तो लक्षात ठेवा आणि इथे युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तसा यामध्ये कॅप्चा करून घ्या। त्यानंतर आपला जिल्हा जो आपण नोंदणी करतेवेळी जो जिल्हा सिलेक्ट केला होता तो जिल्हा यामध्ये सिलेक्ट करा। यामध्ये जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यावरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन दिसतील। त्यामधील आपण ऑप्शन 1 सिलेक्ट करायचा आहे। आपण पाहू शकता यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहे। यामधील आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण पाहू शकता हे सर्व ऑप्शन आहेत। हे सर्व ऑप्शन हे यामध्ये दिसत आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये जर पाहिलं तर कामगार विभाग यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। आपण पाहू शकता यामध्ये कामगार विभाग हा उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावरती सिलेक्ट करायचा आहे। आपण पाहू शकता उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग यावरती सिलेक्ट करा। त्यानंतर उपविभाग यावरती सिलेक्ट करून शासन मुद्रण लेखनासाठी यामध्ये पहिलाच जो ऑप्शन आहे तो यामध्ये सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर यामध्ये राजपत्र आहे। राजपत्रामध्ये जाहिरात, धर्मातील बदल, नावातील बदल, तसेच जन्मतारखेतील बदल आणि या दोन्ही संकीर्ण सूचना व जाहिराती यामधील कोणता आपल्याला सिलेक्ट करायचा। आपण नावातील बदल करत असाल तर भाग 2 आहे। त्यानंतर जन्मतारखेतील असेल तर 3 आहे। तर यामध्ये सर्वप्रथम मी 2 नंबर भाग म्हणजे नावातील बदल यावरती क्लिक करतो। मित्रांनो, आपण दुसऱ्या एका वेबसाईटवर डायव्हर्ट व्हाल। त्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाईल तर आपण गॅजेट हे कशासाठी बनवत आहात, तर चेंज ऑफ रिजनल म्हणजे धर्मातील बदल, चेंज ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारखेतील बदल, तसेच चेंज ऑफ द नेम म्हणजे नावातील बदल। यामध्ये आपण कोणते यामध्ये बदल करणार आहात ते यामध्ये सिलेक्ट करा। आपण नावातील बदल करणार आहोत तर यामध्ये चेंज ऑफ द नेम यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर एक जाहिरात येईल। राजपत्राबाबत एक जाहिरात आहे, म्हणजे नावातील बदल कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती असेल। मित्रांनो, हा फॉर्म आपण डाउनलोड ही करू शकता। आपण डाउनलोड
डाउनलोड फॉर्म केल्यानंतर आपल्याला हा डाउनलोड फॉर्म असेल, यामध्ये जो नावातील बदल आहे ते सर्वप्रथम यामध्ये समजून घ्या. सर्वप्रथम आपण जे जुनं नाव आहे, ओल्ड नेम म्हणजे जे जुनं नाव आहे त्यामध्ये टाकून घ्या आणि नावातील बदल करणार आहात ते न्यू नेम तेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सही करा आणि नावातील बदल कशासाठी करणार आहात हेही यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे, म्हणजे यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपली जी माहिती आहे त्यामध्ये सर्वप्रथम भरून घ्या. नाव असेल, ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, ही सर्व माहिती भरून यावरती सही करायची आहे आणि हा फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून हा फॉर्म आपल्याला लागणार आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट अँड कंडिशनल यावरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. मित्रांनो यामधील नावातील बदल या संदर्भातील सर्व माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे अर्जदाराची स्थिती, जर तो मागासवर्गीय आहे की ओपन कॅटेगरीमध्ये आहे की मायनर आहे की ओबीसी आहे यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये सर्व ऑप्शन आहेत. यामधील एक जे कोणतं असेल ते यामध्ये सिलेक्ट करा. ओपन कॅटेगरी किंवा बॅकवर्ड म्हणजे मागासवर्गीय किंवा ओबीसी मायनर जे आहे त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम आपले संबोधन म्हणजे श्रीमान काय असेल ते यामध्ये टाकून घ्या. आपले संपूर्ण नाव आपण फॉर्म भरतेवेळी म्हणजेच जे फॉर्म भरतेवेळी जे नाव होतं तेच नाव येणार. त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. लिंग यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर दूरध्वनी नंबर जर नाही टाकला तर चालेल. त्यानंतर ॲड्रेस हा महत्त्वाचा आहे, ॲड्रेस हे टाकून घ्या. त्यानंतर ईमेल ॲड्रेस देखील टाकणं गरजेचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर आधार नंबरसुद्धा यामध्ये टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करा. यामध्ये आपला तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर आपले गाव यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पिनकोड, ही सर्व माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे. ही सर्वप्रथम मित्रांनो हे अर्जदाराचा तपशील होता. त्यानंतर आपले जुने नाव यामध्ये जर पाहिलं तर आपले जुने नाव काय आहे त्यामध्ये टाकून घ्या. सर्वप्रथम पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नवीन नाव, जे नवीन आपण नावात बदल करणार आहोत ते नवीन नाव यामध्ये टाकून घ्या. सर्वप्रथम पहिले नाव, त्यानंतर मधले नाव आणि लास्ट नेम हे सर्व टाकून घ्यायचं आहे. आणि नावातील बदल करण्याचे कारण हे देखील हे टाकणं आवश्यक आहे. मित्रांनो हे सर्व माहिती यामध्ये भरायची आहे. त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर ॲक्सेप्ट यावरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो ही सर्व माहिती भरून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण यामध्ये प्रोसीड म्हणजे पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता यामध्ये प्रोसीड. त्यासाठी एक्झाम्पल याविषयी सर्व माहिती पहा. यामध्ये एक्झाम्पल काय आहे म्हणजे हा अर्ज कसा करायचा या संदर्भातील सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे, ते आपण एकदा पाहून घ्या. त्यानंतर प्रोसीड पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आपण प्रोसीड केल्यानंतर म्हणजे पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जुने नाव दिसेल. त्यानंतर नवीन नाव, पूर्ण ॲड्रेस दिसेल. त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर असेल तर ओके करा. त्यानंतर मित्रांनो प्रोसीड म्हणजे परत एकदा पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला आता यामध्ये कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे फोटो जर पाहिला तर रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे आणि उंची 200 पिक्सल असणं आवश्यक आहे. असा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे. मित्रांनो याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. याची रिसाईज हा फोटो कसा करायचा याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्यामध्ये आपण फोटो टाकून हा रिसाईज करू शकता. मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर फोटो प्रूफ म्हणजे यामध्ये जर पाहिलं फोटो प्रूफ सर्वप्रथम कागदपत्र आहे. त्यानंतर यामध्ये फोटो प्रूफमध्ये आधार कार्ड आपण सिलेक्ट करा. त्यानंतर चूज फाईलमध्ये यामध्ये सिलेक्ट करून आपण हे करू शकता. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये देखील आधार कार्ड आपण अपलोड करू शकता. त्यानंतर एज प्रूफमध्ये आपण यामध्ये जर पाहिलं तर बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा LC किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल तरी जोडलं तरी चालेल. यामधील कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. यामध्ये लिगल डॉक्युमेंट महत्त्वाचं हा कागदपत्र आहे. मित्रांनो लिगल डॉक्युमेंटमध्ये एक तर ॲफिडेविट करावं लागेल. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट. जर महिला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट जोडलं तर आवश्यक आहे आणि जर नसेल तर ॲफिडेविट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जोडलं तरी चालेल. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण या अगोदर फॉर्म अपलोड केलेला होता तो फॉर्म हाच फॉर्म आपण पूर्ण भरून यामध्ये डाउनलोड करायचा आहे. यामध्ये ही सर्व फॉर्म व्यवस्थित भरा आणि यामध्ये अपलोड करायचं आहे. ही सर्व कागदपत्रे आपण यामध्ये अपलोड करूया. मित्रांनो ही सर्व कागदपत्रे आपण यामध्ये अपलोड केलेली आहेत.
त्यानंतर आता यामध्ये अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करा. मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे आपण यामध्ये अपलोड केली आहेत. त्यानंतर मित्रांनो यामध्ये पेमेंट समरी म्हणजे आपल्याला यामध्ये पेमेंट करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर एकूण आपले नाव असेल, अर्जदाराचे जुने नाव, नवे नाव, ही सर्व माहिती यामध्ये आपल्याला येईल. जन्मतारीख असेल, ही सर्व माहिती असेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नावातील बदलसाठी 523 रुपये हे पेमेंट करायचं आहे. 523 रुपयामध्ये हे आपल्याला गॅजेट तयार होईल. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. हे सर्व पेमेंट आपण एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसतील वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS. त्यामध्ये सर्वप्रथम नेट बँकिंग यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट डिटेल्स येईल. सर्व पेमेंट डिटेल्स एकदा चेक करा. प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज येईल. आपण यामध्ये जर पाहिलं तर UPI आहे, वॉलेट आहे, त्यानंतर QR कोड. मित्रांनो, QR कोडनेच पेमेंट करा. त्यानंतर भीम UPI यावरती क्लिक करून मेक पेमेंट फॉर यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला 523 रुपयाचं हे पेमेंट करायचं आहे. तर हा QR कोड आपण स्कॅन करून याचे पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, हा QR कोड आपण पेटीएम असेल, फोनपे, गुगल पे याद्वारे आपण हे स्कॅन करून आपण पेमेंट करू शकता. मित्रांनो, 523 रुपयाचं पेमेंट आहे आणि हे गॅजेटसाठी हे पेमेंट आहे. मित्रांनो, हे पेमेंट केल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपल्याला गॅजेट येईल. मित्रांनो, 2 ते 3 दिवसात आपले गॅजेट तयार होईल. जर नावातील बदल असेल तर नावातील बदल, तसेच जन्मतारखेतील बदल असेल जन्मतारखेतील बदल, ही सर्व अपडेट होऊन जाईल. मित्रांनो, हे 2 ते 3 दिवसात आपल्याला अपडेट होऊन जाईल. तर मित्रांनो, यानंतर जर पाहिलं तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला होम पेजवरती यायचं आहे. जर याचे डाउनलोड करायचं असेल तर होम पेजवरती या. नंतर आपण होम पेज मुख्य पृष्ठावरती या. यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गॅजेट जर आहे तर आपण जर पाहू शकता गॅजेट म्हणजे राजपत्र यामधील जाहिरातीतील बदल. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम याची स्थिती दाखवेल. त्यानंतर अपील जर नाकारला असेल तर अपील करू शकता. त्याची पावतीसुद्धा आपण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये मी पेमेंट केलेलं नाही, त्यासाठी पेमेंट पेंडिंग आहे. तर पेमेंट केल्यानंतर आपल्याला यामध्ये याची पावती भेटेल. त्यानंतर अपील करू शकता आणि स्थिती हे पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, हे जर अपलोड झाले म्हणजे याची प्रोसेस पूर्ण झाली तर डाउनलोड प्रमाणपत्र डाउनलोड करा यामध्ये एक ऑप्शन आहे. यामध्ये आपण ते डाउनलोड करून आपण सेव्ह करू शकता. मित्रांनो, अशी सर्व प्रोसेस ही राजपत्र म्हणजेच गॅजेट संदर्भातील होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.